नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण देशातल्या पहिल्या महिला शिक्षिका तसेच पहिल्या महिला मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जी काही महत्त्वपूर्ण माहिती आहे ती आजच्या लेक्चरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सावित्रीबाई फुले यांचा जो काही जीवनपट आहे तो या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या समजावून घेऊयात. परीक्षा दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. आता लक्षात घ्या, सावित्रीबाई फुले यांचा जन्म जो आहे तो कधी झाला होता? 3 जानेवारी 1831 साली झालेला आहे. बघा, बाकी जर आपण बघितलं तर सावित्रीबाई फुले यांचा जो काही जन्म तारीख आहे ती तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण की यावर याआधी झालेल्या परीक्षांमध्ये प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे की सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला होता. तर 3 जानेवारी 1831 रोजी त्यांचा जन्म कोण्या ठिकाणी झाला होता? सातारा जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, सातारा जिल्हा लक्षात ठेवा. त्याचबरोबर साताऱ्यामध्ये जर विचारलं कोणत्या ठिकाणी, तर नायगाव आहे. ठीक आहे, नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या ठिकाणी त्यांचा काय झाला होता? 3 जानेवारीला जन्म झालेला होता. आता 3 जानेवारी जर आपण बघितलं तर सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे, तो सध्या काय म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचंय. सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की सावित्रीबाई फुले यांचा जो काही जन्मदिन आहे 3 जानेवारी हा काय म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. सर्वांनी सांगायचा, या प्रश्नाचं आन्सर कमेंटमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. पुढे बघा, 10 मार्च 1897 रोजी पुण्यामध्ये त्यांचा काय झाला होता? मृत्यू झाला होता. आता यांचं घराणं जर आपण बघितलं तर इनामदार घराणं होतं. म्हणजे पेशवे काळामध्ये त्यांच्याकडे जर आपण बघितलं इनामदारी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येते. सावित्रीबाई फुले या जर आपण बघितलं, यांच्या वडिलांचं नाव काय होतं? खंडोजी नेवसे पाटील. यांच्या त्या काय होत्या? कन्या होत्या. लक्षात ठेवायचे, ते साताऱ्यातले आपल्याला महत्त्वाचे व्यक्ती सांगता येतात. मग त्यांचा जर आपण बघितलं पुढच्या काळामध्ये विवाह जो आहे तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झालेला होता. मग यांचं जे काही शैक्षणिक कार्य आहे ते सुद्धा आपण त्या ठिकाणी बघूयात. तत्पूर्वी आपल्याकडे वेगवेगळ्या जे काही बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. जे विद्यार्थी गटक क्लार्क मुख्य परीक्षेची तयारी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आपण या ठिकाणी बॅच सुरू केलेली आहे. बॅचचं वैशिष्ट्य जर आपण बघितलं, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही बॅच त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर अभ्यासक्रमानुसार याच्यात लेक्चर असतील, नोट्स असतील, तसेच टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सोडवायला भेटतील. जवळपास 10 टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला या बॅचेसमध्ये त्या ठिकाणी सोडवायला मिळणार आहेत. कालावधी काय असेल तर 3 महिने या ठिकाणी कालावधी असणार आहे. तुमच्या परीक्षेपर्यंत तुमचा जो काही पूर्ण सिलेबस आहे, त्याचबरोबर त्याचं जे काही रिव्हिजन आहे, टेस्ट असतील, ते सर्व गोष्टी या बॅचेसमधून तुमच्या कव्हर होऊन जाणार आहेत. जर तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही या ठिकाणी या बॅचबद्दल इन्फॉर्मेशन जी आहे ती पोहोचवू शकता. ठीक आहे, ॲप्लिकेशन काय आहे? आपलं अभ्यास मित्र नावाचं ॲप्लिकेशन आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्हाला अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेत, त्यावर सुद्धा तुम्ही काय करू शकता? कॉल करून अधिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता. आता गटक क्लार्क मुख्य परीक्षेची सुद्धा बॅच आहे. त्याचबरोबर डिपार्टमेंटल PSI, ठीक आहे, नुकतीच जर आपण बघितलं तर जाहिरात आलेली आहे. ही बॅच सुद्धा आपण काय केलेली आहे? सुरू केलेली आहे. यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासायला मिळतील. त्याचबरोबर अभ्यास जो काही सिलेबस आहे तो सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये पूर्णपणे कव्हर केला जाणार आहे. नोट्स असतील, कालावधी 3 महिने असतील, आणि इथे सुद्धा तुम्हाला 10 टेस्ट पेपर जे आहेत ते सोडवायला मिळतील. त्याचा ॲनालिसिस सुद्धा त्या ठिकाणी आपण व्यवस्थितरित्या घेत असतो. ॲप्लिकेशन काय आहे? अभ्यास मित्र. आणि अधिक इन्फॉर्मेशनसाठी त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. पुढे बघा, शिक्षण जर आपण बघितलं सावित्रीबाई फुले यांचं, तर नॉर्मल स्कूल लक्षात घ्या. मिस मिचेल नावाच्या एक महिला आहेत, यांच्या नॉर्मल स्कूलमधून त्यांनी काय केलं होतं? 4थी परीक्षा जी आहे 4थीची ती त्यांनी त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेली होते. ठीक आहे, सावित्रीबाईचं जे काही शिक्षण आहे ते 4थी पर्यंत झालं होतं. कोणत्या स्कूलमधून? नॉर्मल स्कूलमधून. मग 4थी पर्यंतचं शिक्षण झाल्यानंतर त्या उत्तम शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी काय झाल्या होत्या? बाहेर पडलेल्या होत्या. त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांचं लग्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत झालं होतं त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा काही प्रमाणामध्ये त्यांना शिक्षित केलं होतं. आणि पुढच्या काळामध्ये त्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1852 मध्ये पुण्याचं जे काही बुधवार पेठ आहे त्या बुधवार पेठेमध्ये जी काही मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली होती, त्या शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून काम करू लागलेल्या होत्या. ठीक आहे, बघा, जर आपण बघितलं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं जे काही विवाह आहे तो झालेला होता. आणि विवाहानंतर त्यांनी काय केलं होतं? शैक्षणिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचं योगदान द्यायला सुरुवात केलं होतं. मग त्यानुसार त्यांनी काय केलं होतं? 1852 मध्ये पुण्यामध्ये जर आपण बघितलं, पुण्यामध्ये लक्षात ठेवा तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये काय केली होती? मुलींसाठीची पहिली शाळा सुरू केली होती. कोणासाठीची?
मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली होती, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कोणाच्या वाड्यामध्ये? तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये त्यांनी काय केली होती, तर ही मुलींसाठीची पहिली शाळा जी आहे ती त्या ठिकाणी सुरू केलेली होती. यस. मग परीक्षेमध्ये इथं सुद्धा विचारले गेले की कोणाच्या वाड्यामध्ये, कधी, 1852 साली काय, तर पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोण्या ठिकाणी? बुधवार पेठेमध्ये, पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यामध्ये, ज्याला भिडेवाडा म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग त्या पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून त्या ठिकाणी काम करू लागल्या होत्या, त्यामुळे त्यांना पहिल्या भारतीय शिक्षिका, त्याचबरोबर प्रशिक्षित मुख्याध्यापिका त्या ठिकाणी म्हणता येतं. ठीक आहे, लक्षात घ्या. पुढे 1 मे 1849 मध्ये उस्मान शेख यांच्या वाड्यात प्रौढांच्या शाळेत त्या ठिकाणी त्यांनी शिक्षिका म्हणून काम करायला सुरुवात केली होती. उस्मान शेख कोण होते? मी त्या दिवशी सुद्धा जे काही आपलं महात्मा ज्योतिबा फुले यांचं लेक्चर अभ्यासलं होतं त्यामध्ये सुद्धा डिटेल ज्या काही गोष्टी आहेत त्या सांगितल्या होत्या. परत एकदा सांगतो, उस्मान शेख हे काय होते, तर ज्योतिबा फुले यांचे त्या ठिकाणी मित्र होते, वर्गमित्र होते. मग त्याचबरोबर ज्यावेळेस सावित्रीबाई फुले आणि त्या ठिकाणी ज्योतिराव फुले यांना काय करण्यात आलं होतं, तर त्यांच्या घरातून घर सोडून जाण्यास त्या ठिकाणी सांगण्यात आलं होतं. गोविंदरावांनी त्यांना काय केलं होतं, घर सोडून जाण्यास सांगितलं होतं. मग त्यानुसार ते कुठे येऊन राहू लागले होते? उस्मान शेख यांच्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी येऊन राहू लागलेले होते. मग इथेच उस्मान शेख यांच्या एक भगिनी आहेत ज्यांचं नाव आहे फातिमा शेख. मग या फातिमा शेख यांनी काय केलं होतं, तर सावित्रीबाईंना शिक्षण कार्यामध्ये मोलाचं सहकार्य दिलं होतं. कोणी? फातिमा शेख. फातिमा शेख कोण आहेत? उस्मान शेख यांच्या भगिनी आहेत. उस्मान शेख कोण आहेत, तर ज्योतिबा फुले यांचे वर्गमित्र आहेत. मग आता ह्या ज्या काही फातिमा शेख आहेत यांना जर आपण बघितलं तर त्या पहिल्या महिला मुस्लिम शिक्षिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतातल्या पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका म्हणून कोणाला ओळखलं जातं, किंवा पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका कोण आहेत भारतातल्या, तर लक्षात ठेवा फातिमा शेख या भारतातील पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका त्या ठिकाणी मानल्या जातात. यस, लक्षात ठेवायचं. आणि या फातिमा शेखनी काय केलं होतं, सावित्रीबाईंना शिक्षण कार्यामध्ये महत्त्वाचं त्या ठिकाणी सहकार्य किंवा योगदान देण्याचं काम या ठिकाणी या फातिमा शेख यांनी केलेलं आहे. पुढे बघा, सावित्रीबाई फुले यांचं जे काही लेखन आहे ते लेखन आपण बघूयात. म्हणजे त्यांनी कशाचं लेखन केलंय आणि यावर आयोगाने या आधीच्या परीक्षांमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग लक्षात घ्या, काव्य फुले नावाचा जो काही कविता संग्रह आहे तो त्यांनी प्रकाशित केलेला होता. कोणता? काव्य फुले नावाचा, ज्यामध्ये जवळपास 41 कवितांचा काय करण्यात आला होता, संग्रह करण्यात आला होता. आणि त्यानंतर याचं प्रकाशन जे आहे ते पुढे करण्यात आलेलं होतं. त्याचबरोबर 52 कशी सुबोध रत्नाकर हे सुद्धा पुस्तक जे आहे ते त्यांचं त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं होतं. कोणतं? 52 कशी सुबोध रत्नाकर. कोण्या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे? अमरावती या ठिकाणी याचं प्रकाशन झालेलं आहे. कोण्या ठिकाणी? अमरावतीमध्ये 52 कशी सुबोध रत्नाकर या ग्रंथाचं त्या ठिकाणी प्रकाशन झालेलं आहे. मग या काव्यसंग्रहाच्या सुरुवातीला काव्याची प्रेरणा ज्योतिबांनीच दिली असं त्यांनी काय केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. म्हणजे त्यांना हे जे काही काव्य स्फुरलं त्यामागे कोणाची प्रेरणा आहे, तर महात्मा ज्योतिबा फुले यांची प्रेरणा आहे असं त्यांनी या ग्रंथाच्या सुरुवातीला नमूद केलेलं आहे. ते काय म्हणतात, जयाने दिली बुद्धी ही सावित्रीला, प्रणाम करी मी पती ज्योतिबाला, नसे जात ज्याला नसे पंत काही, तया वंदुनी सावित्री काव्यवाही. अशा पद्धतीने त्यांनी काय केली होती, तर या ग्रंथाची सुरुवात जी आहे त्या ठिकाणी केलेली होती. लक्षात ठेवा. म्हणजे जे काही याचं जे काही प्रेरणा आहे, किंवा जर आपण बघितलं या काव्यामागची जी काही प्रेरणा आहे ती नेमकी कोणामुळे आली होती, तर ज्योतिबांमुळे आलेली होती. इथं बघा लक्षात काय दिलं आहे, जयाने दिली बुद्धी सावित्रीला, प्रणाम करी मी पती ज्योतिबाला. अशा पद्धतीने त्यांनी काय केलं होतं, तर त्या ठिकाणी हे जे काही यामागची प्रेरणा आहे ती कोण आहेत, ज्योतिबा फुले आहेत असं सांगितलेलं होतं. मात्र हे लक्षात ठेवा, काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर हे दोन अत्यंत महत्त्वाचे ग्रंथ आपल्याला सांगता येतात, ज्यावर तुम्हाला भविष्यात सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्यानंतर त्यांचं जे काही कार्य आहे ते सुद्धा आपण बघूयात. बघा, सावित्रीबाईंनाच आधुनिक कवितेच्या जनक, आधुनिक मराठी काव्याच्या जननी असं त्या ठिकाणी मानलं जावं असा विचार प्रवाह आहे. कारण केशवसुतांच्या आधी, म्हणजे केशवसुतांच्या 30 वर्ष आधी सावित्रीबाईंच्या कविता ज्या आहेत त्या काय झाल्या होत्या, प्रसिद्ध झाल्या होत्या. म्हणून त्यांना आधुनिक कवितेच्या जनक किंवा आधुनिक मराठी काव्याच्या जननी असं म्हटलं जावं असा एक विचार प्रवाह आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. पुढे बघा, त्यांचं जे काही कार्य जर आपण बघितलं तर दुर्लक्षित मातांचे कल्याण, दुर्लक्षित ज्या काही माता आहेत त्या मातांचं जर आपण बघितलं, त्याचबरोबर बालविवाह विरोध, स्त्री शिक्षण या क्षेत्रामध्ये त्यांनी काय केलं होतं, तर महत्त्वाचं योगदान जे आहे त्या ठिकाणी दिलं होतं.
म्हणजे ज्या काही दुर्लक्षित माता आहेत, त्याचबरोबर आपण बघितलं समाजामध्ये जो काही बालविवाह पद्धती आहेत, स्त्री शिक्षण इथं दिलं जात नव्हतं. मग यासाठी त्यांनी काय केलं होतं, कार्य करायला सुरुवात केलेली आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, मग त्यामुळे त्यांना आद्य महिला समाजसेविका म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं की आद्य महिला समाजसुधारक म्हणून कोणाला ओळखलं जातं, तर सावित्रीबाई फुलेंना ओळखलं जातं. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षित केलेली पहिली महिला म्हणजेच कोण आहेत, त्या सावित्रीबाई फुले या ठिकाणी सांगता येतात. तसेच सावित्रीबाई फुले व ज्योतिबांना दत्तक घेतलेला मुलगा यशवंत याच्या आईचं नाव काय होतं, तर काशीबाई नातू होतं. आता बघा, सावित्रीबाई फुले असतील किंवा त्याचबरोबर आपण बघितलं ज्योतिबा फुले असतील, यांनी काय केलं होतं, स्वतःच्याच राहत्या घरी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. कशाची, बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती. आणि त्या बाल हत्या प्रतिबंधक गृहातल्या काशीबाई नातू या विधवेचा जो काही मुलगा होता, ज्याचं नाव होतं यशवंत, त्याला त्यांनी काय केलं होतं, दत्तक घेतलेलं होतं, लक्षात घ्यायचं आहे. मग दत्तक घेतल्यानंतर त्यांनी त्याचं पालन पोषण केलं. पुढे ते डॉक्टर झाले होते आणि ज्यावेळेस पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली होती, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, प्लेगच्या रुग्णांची सेवा केलेली आहे. कोणी, डॉक्टर यशवंतनी. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुद्धा जे काही मृत्यूपत्र तयार केलं होतं आणि त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांची जी काही सर्व संपत्ती आहे ती डॉक्टर यशवंत यांच्या नावावर केली होती. पुढे बघा, सावित्रीबाईंच्या शिक्षण कार्यामध्ये सहभागी झालेल्या भारतातील पहिल्या मुस्लिम स्त्री शिक्षिका कोण होत्या, फातिमा शेख होत्या. ठीक आहे, तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्यातल्या महत्त्वाच्या सांगता येतात. तसेच शिक्षणाच्या कार्यामुळे सनातनांच्या विरोधात फुले परिवारास 1849 साली जर आपण बघितलं काय झालं होतं, ग्रहत्याग करावा लागलेला होता. ठीक आहे, महत्वाचा आहे, ग्रहत्याग जो आहे तो त्यांना त्या ठिकाणी करावा लागलेला होता. पुढे सदाशिव बेनाडीकर यांच्या घरी ज्योतिबांनी आश्रय घेऊन शिक्षण कार्य सुरू केलं होतं. बघा, आता इथं आपल्याला काही बदल सांगता येतात. काही पुस्तकांमध्ये उस्मान शेख यांच्या वाड्यामध्ये, काही पुस्तकांमध्ये सदाशिव बेनाडीकर यांच्या घरी त्या ठिकाणी त्यांनी आश्रय घेतला, अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं जातं. मात्र लक्षात ठेवा, पुण्यामध्ये गंज पेठेमध्ये त्यांनी काय केलं होतं, तर त्या ठिकाणी घर सोडल्यानंतर त्या ठिकाणी ते राहायला होते, वास्तव्याला होते. ठीक आहे, सावित्रीबाई 1897च्या पुणे येथील प्लेग साथीच्या बळी ठरल्या. ज्या मुलांची ते सेवा करत होतात त्यांना प्लेगची लागण झाली, त्याचं नाव जर आपण बघितलं तर पांडुरंग बाबाजी गायकवाड हा त्या ठिकाणी जर आपण बघितलं एक मुलगा होता. आणि त्यावेळेस या ठिकाणी त्या मुलाची त्या सेवा करत होत्या आणि ते सेवा करत असताना त्यांना सुद्धा काय झाली होती, प्लेगची लागण झाली होती आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. लक्षात ठेवायचे, प्लेगच्या लागण जी आहे त्यांना झाली होती, खूप ताप चढला होता आणि त्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांचा मृत्यू जो आहे तो प्लेगने झालेला होता. प्लेगची साथ कधी आलेली होती, 1897ला पुण्यामध्ये प्लेगची साथ आली होती, लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण बघितलं ही जी काही प्लेगची साथ आहे ती नेमकी कशी आली ते सुद्धा या ठिकाणी लक्षात घ्या. सिंगापूरमध्ये जर आपण बघितलं तर प्लेगची साथ आलेली होती आणि त्या सिंगापूरमधून एक जे काही मोठं मालाचं जहाज जे आहे ते मुंबई बंदरामध्ये आलेलं होतं आणि त्या मालाच्या जहाजाबरोबर त्या सिंगापूरमधले जे काही उंदरं होते ते सुद्धा त्या जहाजामध्ये त्या ठिकाणी आलेले होते. आणि ज्या वेळेस तो माल मुंबईच्या बंदरामध्ये उतरवण्यात आला होता त्या मालासोबत ते उंदीर सुद्धा तिथं आलेले होते आणि त्यांच्यामध्ये प्लेगचे जे काही विषाणू वगैरे काय होते त्या ठिकाणी त्यांच्या म्हणजे प्लेगने संक्रमित असणारे त्या ठिकाणी ते उंदीर होते. मग ते जे आहेत ते माणसांच्या संपर्कात आले आणि त्यानुसार पुढे मुंबईमध्ये हा पसरला, मुंबईहून तो पुण्याला पसरला, सुरतमध्ये पसरला. म्हणजे बऱ्यापैकी जो काही भाग आहे तो प्लेगने त्या ठिकाणी ही प्लेगची साथ पसरलेली होती. मात्र कुठून आलेला आहे, सिंगापूरवरून आलेला आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, प्लेगची साथ जी आहे ती सिंगापूरहून ते जहाजामुळे त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये पसरली होती. त्यामध्ये मुंबईमध्ये जर आपण बघितलं नारायण मेघाजी लोखंडे यांना सुद्धा प्लेगची लागण झाली होती आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. त्याचबरोबर सावित्रीबाईंना सुद्धा प्लेगची लागण झाली होती आणि त्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता. तसेच मग याचं जे काही निवारण करण्यासाठी किंवा ही जी प्लेगची साथ आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली होती म्हणून एक अधिकारी नेमण्यात आला होता. ज्या अधिकाऱ्याचं नाव काय होतं, रँड नावाचा तो अधिकारी होता. मग या रँड नावाच्या अधिकाऱ्यानं काय केलं होतं तर याच्यावर नियंत्रण यावं यासाठी त्याला तिथं नेमलेलं होतं. मात्र याने काय करायला सुरुवात केली होती, लोकांचा छळ करायला सुरुवात केली होती. आता प्लेग हा जो काही आजार आहे त्या प्लेगच्या ज्यावेळेस एखाद्याला लागण व्हायची त्यावेळेस त्याचे जे काही ग्रंथी आहेत मग त्या ग्रंथीवर त्या ठिकाणी सूज यायची. जर आपण बघितल्या ह्या ग्रंथी जास्तीत जास्त कोण्या ठिकाणी असतात, काकेमध्ये असतात आणि जांघेमध्ये आपल्या असतात. मग अशा वेळी काय केलं जायचं तर ते रुग्ण कशा पद्धतीने ओळखता येतील तर त्यांचे जे काही शरीरावरचे कपडे आहेत ते त्या ठिकाणी काढावे लागायचे आणि त्यानुसार ते हे जे काही डॉक्टर वगैरे आहेत जे की ब्रिटिशांचे आहेत जे काय करायचे प्रत्येकाच्या घरामध्ये घुसून त्या रुग्णाला शोधायचे आणि त्याच्यावर उपाय करायचे. मग हे करत असताना त्यांची जी काही पद्धत होती ती खूप वाईट स्वरूपाची होती. ते बुटासहित त्या ठिकाणी लोकांच्या देवाऱ्यामध्ये जायचे
घरच्यांसमोर स्त्री असतील, मुलं असतील, मुली असतील हे काहीच बघायचं नाही. सगळ्यांची त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर निर्वस्त्र केलं जायचं आणि अशा पद्धतीने लोकांची जी काही मानसिकता आहे ती पूर्णपणे बिघडलेली होती. लोकांच्या मनामध्ये या रँडचं जी काही भीती आहे ती निर्माण झालेली होती. एकंदरीत जर आपण बघितलं लोकांच्या मनामध्ये असंतोष जो आहे तो निर्माण झालेला होता. अशाही परिस्थितीमध्ये यांचा जो काही जुलमी अत्याचार आहे तो त्या ठिकाणी सुरूच होता. मग या प्लेगच्या साथीदरम्यान काही पोलिसांनी महिलांवर अत्याचार सुद्धा केले होते. अशा घटनांची नोंद आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मग एक प्रकारचा जो काही छळ आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये हा रँड करत होता. मग याचा बदला घेतला पाहिजे असं कोणाला वाटू लागलं होतं तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर चाफेकर जे बंधू आहेत त्यांना त्या ठिकाणी वाटू लागलं होतं. म्हणजे चाफेकर बंधूंच्या घरी सुद्धा त्या ज्यावेळेस हे अधिकारी पोहोचलेले होते त्यावेळेस मात्र चाफेकरांनी काय केलं होतं तर त्यांना घरामध्ये येऊ दिलं नव्हतं. ठीक आहे, जे काही करायचंय तुम्हाला बाहेर राहून करायचंय, घरामध्ये अजिबात ते त्या ठिकाणी त्यांना जाऊ देत नव्हते. तिघही भाऊ जर आपण बघितलं जे काही चाफेकर बंधू आहेत ते त्या ठिकाणी शरीर यष्टीने सुद्धा मजबूत होते, व्यायाम वगैरे त्यांचा व्यवस्थित होता. त्यामुळं जे काही ब्रिटिश होते किंवा त्यांचे जे काही शिपाई होते ते त्यांच्या घरामध्ये घुसलेले नव्हते. लक्षात ठेवायचे, बाहेरूनच त्यांनी चेक वगैरे केलं आणि तिथून ते निघून गेलेले होते. मग अशा पद्धतीनं पुढच्या काळामध्ये या रँड प्लेगच्या साथीपेक्षा या रँडचं जे काही छळ आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता, भीती वाढलेली होती. म्हणून चाफेकर बंधूंनी काय केलं होतं याच्या हत्येची योजना त्या ठिकाणी आखलेली होती. जर आपण बघितलं पुण्यामध्ये जो काही राजभवनचा परिसर आहे तिथून तो त्या ठिकाणी संध्याकाळी परत येत होता. म्हणजे जो काही युनिव्हर्सिटीचा जो काही भाग आहे आपल्या पुणे युनिव्हर्सिटीचा, मग त्या भागामध्ये जर आपण बघितलं तर तो त्या जो काही रँड आहे तो त्या ठिकाणी तिथून येत होता. आणि त्यावेळेस या तिघा बंधूंनी काय केलं होतं तर याला मारायची जी काही योजना आहे ती आखलेली होती. तो ज्या वेळेस तिथून येणार होता किंवा येत असल्याची जी काही माहिती आहे ती कशा पद्धतीने दिली जाणार होती, गोंद्या आला रे आला हे काय होतं तर एक निशाणी होती की त्या ठिकाणी तो जो आहे तो या गाडीमध्ये बसलाय आणि तो तिथून येतोय. मग तो ज्यावेळेस येत होता मग त्यावेळेस त्या ठिकाणी जर आपण बघितलं ही जी काही आरोळी त्यांना ऐकू आली त्यानुसार त्या ठिकाणी त्या टांग्यामध्ये जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र गोळ्या ज्या आहेत त्या आयसला लागलेल्या होत्या आणि त्यामध्ये जर आपण बघितलं मग लगेच लक्षात आलं आणि त्यानंतर दुसरी जी काही मागची गाडी होती त्या गाडीमध्ये घुसून त्या ठिकाणी या रँडची हत्या करण्यात आली होती. कुठे? पुण्यामध्ये गणेश खिंडीमध्ये. लक्षात ठेवायचे, पुण्याची काही गणेश खिंडीचा भाग आहे त्या गणेश खिंडीमध्ये या ठिकाणी या रँडची काय करण्यात आली होती, हत्या करण्यात आली होती. लक्षात ठेवा. मग अशा पद्धतीनं या रँडची जी काही हत्या आहे ती झालेली होती आणि एक बदला जो आहे तो त्या ठिकाणी चाफेकर बंधूंनी घेतलेला होता. ठीक आहे, पुढे बघा सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधित घटनांचा योग्य कालानुक्रम जर आपण बघितला तर 1853 मध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाच्या कार्याला सुरुवात केली आणि त्याचबरोबर अस्पृश्यांना घरचा पाण्याचा हौद सुद्धा त्यांनी काय केला होता, खुला केलेला होता. म्हणजे जर आपण बघितलं दुष्काळी परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पुण्यामध्ये काय होते तर उच्चवर्णीयांसाठी वेगळी पाण्याची सोय केलेली होती आणि दलितांसाठी वेगळी त्या ठिकाणी पाण्याची सोय केली होती. आणि त्याचबरोबर आपण बघितलं दुष्काळी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली होती. अशा वेळी त्यांनी काय केलं होतं स्वतःच्याच घरच्या पाण्याची विहीर असेल किंवा हौद असेल तो त्यांनी त्या ठिकाणी सर्वांसाठी खुला केला होता, म्हणजेच अस्पृश्यांसाठी खुला केला होता. पुढे 1893 मध्ये सासवड येथील सत्यशोधक समाज परिषदेचं अध्यक्षस्थान सुद्धा कोणी भूषवलेलं आहे, सावित्रीबाईंनी भूषवलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे, पॉईंट लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल कुठल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचं अध्यक्षपद सावित्रीबाई फुलेंनी भूषवलेलं असेल तर सासवड इथल्या सत्यशोधक समाज परिषदेचं अध्यक्षपद त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी भूषवलेलं आपल्याला सांगता येतं. पुढे मुंडवा प्लेग्रस्तांसाठी त्यांनी मदत कार्य केलं होतं. मग मुंडवा या ठिकाणी ज्यावेळेस त्या मदत करत होत्या त्यावेळेसच त्यांना काय झालं होतं तर याची लागण झालेली होती. महाराष्ट्र सरकारनं शिक्षणापासून वंचित मुलींसाठी सावित्रीबाई फुले दत्तक योजना जी आहे त्या ठिकाणी सुरू केली होती. म्हणजे जर आपण बघितलं सावित्रीबाई फुले यांच्या नावाने वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या महाराष्ट्र शासनाने काय केल्या होत्या, सुरू केलेल्या होत्या. बालहत्या प्रतिबंधक ग्रह, अस्पृश्यांना घरच्या पाण्याचा हौद खुला केला. तसेच सासवड इथल्या सत्यशोधक समाज परिषदेचे अध्यक्षपद सुद्धा कोणाकडे होतं तर या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्याकडे होतं. इतर महत्त्वाच्या ठळक बाबी जर आपण बघितलं तर 1884 मध्ये सावित्रीबाई फुलेंनी दत्तक बालक योजना महाराष्ट्रात त्या ठिकाणी सुरू झालेली होती. हेतू काय होता तर शिक्षणापासून वंचित मुलींना शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी यासाठी काय करण्यात आलं होतं तर याची सुरुवात करण्यात आली होती. 1894 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दत्तक बालक योजना जी आहे ती महाराष्ट्रात सुरू झाली होती. लक्षात ठेवा, 1884 नाही 1984 आहे, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, शिक्षणापासून ज्या काही वंचित मुली आहेत त्यांना संधी मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. तसंच महाराष्ट्र शासनाने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी सुद्धा सावित्रीबाई फुलेंच्या नावाने पुरस्कार सुरू केला होता.
हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ज्या महिला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांचा सुद्धा सन्मान केला जावा यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने एक पुरस्कार सुद्धा महाराष्ट्र शासनाने सुरू केला होता. तसेच सावित्रीबाई फुलेंना शिक्षणाच्या क्षेत्रातील विद्याज्योती आणि क्रांतिज्योती असं सुद्धा त्या ठिकाणी संबोधलं जातं. परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं शिक्षणाच्या क्षेत्रातील विद्याज्योती आणि क्रांतिज्योती म्हणून कोणाला संबोधलं जातं, तर त्या आहेत सावित्रीबाई फुले. ठीक आहे. त्यानंतर बघा, गरिबांना मागासलेल्या गरीब असेल किंवा मागासलेल्या मुलींना शिक्षण घेता यावं यासाठी महाराष्ट्र शासनाने ही सावित्रीबाई फुले दत्तक योजना तर सुरूच केली होती. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुद्धा त्या ठिकाणी सुरू केली होती. म्हणजे जे काही गरीब आहेत, आर्थिक स्थिती व्यवस्थित नाही अशांसाठी सुद्धा एक आर्थिक पाठबळ म्हणून या ठिकाणी ही शिष्यवृत्ती योजना सुद्धा सुरू करण्यात आलेली होती. पुढे 10 मार्च 1998 रोजी भारत सरकारनं सावित्रीबाई फुलेंचं पोस्टाचं तिकीट सुद्धा काय केलं होतं, प्रकाशित केलेलं आहे. लक्षात घ्यायचं आहे, कधी 10 मार्च 1998 रोजी भारत सरकारनं काय केलं आहे, त्यांच्या नावाने पोस्टाचं तिकीट सुद्धा या ठिकाणी काय केलं होतं, सुरू केलेलं आहे. ठीक आहे. तर ह्या ज्या काही महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन होत्या, महत्त्वाची जी काही माहिती होती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी ती आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहे. एक गोष्ट तुम्हाला त्या ठिकाणी नोंद करून घ्यायची आहे, हे आपलं समाज सुधारकांची जी काही आपली सिरीज होती त्यातलं हे आजचं शेवटचं लेक्चर होतं यूट्यूबवरचं. बाकीचे जे काही आपले लेक्चर होणार आहेत, म्हणजे बाकी जे काही समाज सुधारक आहेत ते आपण आपल्या बॅचेसमध्ये ॲप्लिकेशनमध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी. ठीक आहे. हे एक डेमो लेक्चर सिरीज तुम्ही त्या ठिकाणी म्हणू शकता. जे काही डेमो आहे ते तुमच्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अजून जास्त अभ्यास करायचा असेल, डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर आपल्या बॅचेस आहेत, त्या बॅचेसमध्ये सर्व जे काय आहे ते व्यवस्थितरित्या कव्हर केलं जाणार आहे. ठीक आहे. तर थांबूयात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.